म्हणून जे असू ते असू, हाच प्रेम, हेच लोक सगळ्या एकंबीवासी लहानापासून ते वृद्ध वयोवृद्धपर्यंत मला देवाला हीच मागणं आहे, जोपर्यंत आताही प्रेम हेच आहे, पण मी गेल्याच्या नंतर तुमच्या श्वासात माझा प्रेम राहावं हेच माझं मागणं आहे. मला काय मागायचं? आज हा सर्व माझ्या आई वडिलांचं पुण्य आहे. जन्म दिले गेले, पण आज या एकमेवाच्या आम्हाला आमचं मोठं केलं. मी त्यांचं नाव सांगू शकत नाही. आमच्या परिस्थितीतून आम्हाला सांभाळलं, म्हणून आज आम्ही या 4 लोकात बोलायचा अधिकार आम्हाला प्राप्त झाला. एवढा सायास आमच्या जीवनाला त्या एकंबीवाशी लहानापासून ते मोठ्यापर्यंत आम्हाला सांभाळिले अनाथा. तर मी कुणाचं नाव घेऊ शकत नाही. आम्हाला कसं सांभाळ केला, आमच्यावर कोणती जरी संकट आली त्या संकटातून आम्हाला कसं मुक्त केली, हे सर्वस्व आपण तुम्हाला याची आठवण आहे. म्हणून एकदम आठवण आल्याबरोबर दुःखावरलं नाहीये. म्हणून चिंतन करत असताना त्यावेळी तुम्हाला सतत केवळ आपण तुम्हाला रात्रीचाही प्रवास आहे, दिवसाही प्रवास आहे. सगळ्याला माहित आहे की ज्यावेळेस झोप म्हणजे कसली या न्यायाने आज हा जो एवढा मोठा सोहळा होतो याचे कारण एक बघू. चला जाऊ द्या, मला तेवढं जास्त बोलायचं नाही, पण जरा वजन झाले काढा. विठ्ठल सुखांत पार नाही लेका. बाळकृष्ण नंदा घरी आनंद ध्यान गुडिया तोरणे करते कथा गाती गाणी. बाळकृष्ण नंदा घरी आनंद नरनादी. असा अविनाशी तो भगवान परमात्मा देवकी इच्छा पूर्ती करून यमुनेला दर्शन देऊन पुढे गोकुळात त्यांचा प्रवेश झाला. यशोदेला एवढा आनंद झाला, नंदाने यशोदेला
आणि ते आनंद आज ज्या मला वाटते तुकोबारायनं जरा लिहिता लिहिता गोकुळच्या सुखा म्हणण्यापेक्षा मागमाचं सुख म्हणलं तर चालेल असेल असं वाटते. एक चिंतन आहे बापू. म्हणून एवढा जो आनंद आहे एवढं त्या गोकुळीला आनंद प्राप्त. कारण आनंद कंद दाता तो विटेवरी नीत आनंदाचा कंद तुकानाचे छंदे नामघोष. अरे नित्य आनंद कंद तो दाता जो भगवान परमात्मा ज्या गोकुळाला प्राप्त झाल्याबरोबर गोकुळातलं सर्व पळून गेलं. मला चिंता ते पळाली गोकुळा प्रवेश वितरी देवी केली. कारण देवाचा प्रवेश झाल्याबरोबर गोकुळेत चिंता नावाची बाई पळून गेली. मला पळून गेली. कुठे गेली? चिंता ते पळाली. कुठे गेली? कुठे गेली? मागे माळून गावात गेली. महाराज म्हणते एक दृष्टांत आहे. महाराज चिंतन करत असताना घरोघरी झाला लक्ष्मीचा वास दैन्य दारिद्र्यास त्रास आला. सगळ्यांना आनंद झाला. महाराज आनंद झाला. प्रत्येक घरात होतो नामाचा उत्साह. पण तिघी बायना वाईट वाटलं की हो ते इथं नाहीत ते गावचं सांगतो. आणि सगळ्या गावात त्या बाया आहेत बघ. ते 3 बाया नाही ते गावच नाही. रागाला येणार सांगून नाव त्या बायांचं. चिंता चोरी आणि काय इकडं ऐकते तिकडे जाऊन सांगते. तिला काय म्हणतात? आमच्या तेलगुत येल्ली मल्ली म्हणतात. चिंतन आहे बापू त्या गोकुळातून. कारण चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी. कारण घरोघरी झाला लक्ष्मीचा वास दैन्य दारिद्र्यास त्रास आला. लक्ष्मी जिथं आहे पण आता दैन्य दारिद्र्याचा कशाला जाते. त्या तिघी बाहेर निघाल्या. कुठं? गोकुळच्या बाहेर आल्या. जमालपूरच्या शिवारावर मागमाळापासून जाऊन जमालपूर एकूणिकाच्या गळा पडून रडायला लागला. आमचं कसं तिघी जणी आपण तो गोकुळातला आनंद पाहण्यासाठी नारद आपण तो त्या गोकुळेकडे येत आहेत. आणि ज्या नारदानी आपण तुम्हाला नारायण नारायण ज्याचे सदा पारायण. महाराज गोकुळात एवढा आनंद चाललेला आहे. या तिन्ही बायला काय झाला असेल म्हणून नारद खाली उतरले. आणि काय रडता तुम्ही बाई? रडण्याचं कारण नारदाने त्या तिघींना विचारलं. महाराज बरं नारदाने विचार केला का रडता? मग तुम्ही कोण? तुमचं नाव काय? असे सगळी यादी त्या तिन्ही बायांना विचारतात. मला पहिली म्हणते बाई तुझं नाव काय? माझं नाव चिंता आहे. दुसऱ्या बाईना विचार तुझं नाव काय? माझं नाव चोरी आहे. तिसऱ्या बाईला सांगितलं इथं ऐकवतो आणि तिथं जाऊन भांडण लावतो तेवढंच माझं काम आहे. तिनेच आपण तुम्हाला चिंता नावाच्या बाईला नारदाने सांगितलं तू इथं थांबू नकोस. तुला मोठं गाव मोठं वाडा तिकडं कुठं पाठवतो तू मथुरेला जा. चिंता नावाच्या बाईला मथुरेला पाठवलं नारदाने. आणि चोरी नावाच्या बाई तू इथंच थांब तुझ्यात आमचं काम आहे. इथं चोरी नावाच्या बाईला गोकुळीत ठेवलं. आता ही बाई शिल्लक राहिली तर हिला कोणी नांबा तुकाराम नाही. मग काय करावं? त्यानं म्हटलं नारदानं तू आता चल माझ्या संगत. आता तुला काय करायचंय? म्हणून त्याला त्याचं खरं नाव नारदाचं कळवणारा नारद आहे. कळीचा नारद नाही. कळवणार आहे. देवाच्या मनात जी स्फूर्ती येते हे नारदाला कळत होतं. आणि पुढे राजाला जाऊन सांगतो तुला आता असं होणार आहे. त्याला सावध करत होतं. पण इथं काय पडलं नाव याचं? अजूनही म्हणतात बघा लेखळीचं नारद आहे. अवघड आहे. मला काय करायचे? महाराज म्हणते
त्यावेळेस या आपण तो यांच्या तिन्हीचा विल्लावाट लावला आणि नारद ज्या गोकुळीत प्रवेश झालेला आहे, त्या नारदाचा हा जो काही आनंद, ज्या गोकुळात चाललेला आनंद, त्यावेळेस ईश्वरीला आनंद. कारण महाराज गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला ईश्वरीला, एकदावती एकी पुढे वाटिता ते सुंदवडे. कारण आता जसं समय आहे तसं वागावं लागतं. मेल्यावर गेल्या हसत गेलं तर जमते का? मेल्यावर रडतच जावं लागतं. पण आम्ही काय करतो, मेल्यावर सुद्धा हसत जातो. आता तर लई बिघडले, घडलेली गोष्ट आहे म्हणून सांगून जातो. लग्नाला चांगले कपडे घालून जावं का मातीला चांगले कपडे घालून जावं, उगा विषय निघाला म्हणून सांगतो. अवघड आहे. आता सगळे तेच चालले की आमच्याकडे चालले बघितली कसं आहे की मला माहिती नाही. चिंतन करत असताना समय, त्यावेळेस तिथला जो आनंद, ते प्रसाद वाटिता ते सुंतवडे, ज्या आनंदाच्या भागामध्ये केवळ आपण तुम्हाला त्या गोकुळातला चाललेला आनंद, हे सगळे स्वर्गवासी देवलोक ऐसा सुख सोहळा सोडली नाही. जे आनंदमय वातावरण ज्या गोकुळेतलं, आणि तो भगवान परमात्मा तिथं चरित्र करायला सुरुवात केलेलं आहे. पाळण्यात असताना बाबुल भटाची फजिती, विष पाजून मारणाऱ्या पुण्या मोक्षीला मुक्ती स्वप्नाला नेलं. देवाने विचार केला तर किती दिवस आपण पाळण्यात झोपून राहू म्हणून देव एक दिवशी यशोदा पाळण्यात असलेल्या, रडत असलेल्या भगवान कृष्णाला घेतलं, स्तनपान दूध पाजवलं आणि ती खाली सोडलेली आहे देवाला. अन्यथा तुम्ही शक्ती बापू, पण सोंग घेतलेलं त्या सोंगाची सपासणी करावं लागते. म्हणून तो भगवान परमात्मा खाली सोडल्याबरोबर थोडं 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 पोट वडायला सुरुवात केली. पोट वडत 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 जरा थांबायला सुरू केला. पडतो, थांबतो. आमचे जरा लहान लेकरं कसं पोटावर थांबायला जातात आणि पडतं नाही का, तसं करायला ह्याला काही करायला येत नव्हतं का, पण सोंग आहे म्हणून ज्यावेळेस एकदम आपण तो पोट वडत वडत थांबायला सुरुवात केली, भीतीला आधार धरायला सुरुवात केला भगवान कृष्ण. आणि धरत धरत भगवान परमात्मा रांगायला सुरुवात केली. रांगत असताना शुभलक्षण लेकराचे तळवे तळहाते डाव्या गुडघ्याने रंग रंगणी रंगना सोन्या देखील असे गवळण दसवंती पै सांगे आलिया कृष्णाची मागे येणे येणे ओ श्रीरंगे. तेव्हा याच्या पुढे जाऊन जरी बोलायचं असेल, रांगू लागला माथा जाऊळाची विणी, असं रांगायला सुरुवात केली भगवान परमात्मा महाराज. रांगत असताना सुद्धा तो भगवान परमात्मा चरित्र करू रांगत रंगी सोरेत लोणी धावून गवळणी धरती, असं रांगत असताना सुद्धा चरित्र केलेलं आहे. बापू, एक दिवशी तो भगवान परमात्मा अंगणात रांगत असताना बराच वेळ खेळत भगवान कृष्ण. खेळल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला भूक लागली. भूक रडायला सुरुवात केला. यशोदा पण तुम्हाला भगवान कृष्णाकडे जाते आणि हात धरते आणि भगवान परमात्मा काय होतं आपण तो समजावण्याचा प्रयत्न करते. रडते माझे बाळ, रडते
जाते, त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. तो थोडस समजवर आलेला भगवान कृष्ण यशोदेचा हात धरतो. मला पूर्ण हात धरत का बोट धरत? पुन्हा कोणतं बोट? त्या बोटाची अवस्था काय? पुण्या बोटाला धरल्यानं तो यशस्वी आहे? चिंतन आहे बाबा, मलाच काय सांगू. पण चिंतन करत असताना यशोदेचा पंत महाराज ही बोट धरलं महाराज, आणि या बोटाने धरून यशोदेला पण तो भगवान कृष्ण बोलायला सुरुवात केलेला. यशोदे घराकडे चाल, मला जीव घाल. यशोदेला तो भगवान कृष्ण सांगायला सुद्धा, आई चल घरी, मला भूक लागलेली आहे, मला जीव घाल. काय करायचं रे कृष्णा? साध्या गव्हाची पोळी करून दे, वांग्याचं भरीत. आता प्रमाणे पण उगून तू असं जातो. वांग्याचं भरीत, जी काही इच्छा आहे ते आईला, आणि इच्छापूर्ती करणारी त्या लेकराची आई आहे बरं का, बाप नाही. बाप ज्ञानबाप काम करणार आहे, चिंतन आहे बापू. आणि त्या आईनं, त्या यशोदेनं कृष्णाची इच्छापूर्ती करण्यासाठी जेवणाचा विषय म्हणला, तुला काय हवंय ते सांग. त्यावेळी एकदम आपण तो कृष्ण, आई साध्या गव्हाची पोळी करून दे, वांग्याचं भरीत, हे सगळं तयार केली महाराज. तो यशोदेनं लेकराला खाऊ घालण्यासाठी. आता आताच्या लेकराला काय खाऊ घालते? आताची लेकरं तर फोन बघितल्याशिवाय एक बी घास खायना झाल्या. अवघड आहे बापू. काय ते एवढं, कारण मला समजले म्हणून सांगून जातो. रोज मी ते सांगणार. एक लहान मूल आहे, शाळेत जाते ते मूल, आणि शाळेत गेल्याच्या नंतर शिक्षकांना, त्या मास्तरांना विचारतो हे त्याबद्दल काय? अरे थांब, फोन बघला म्हणतोय. शाळेत गेल्या मास्तर फोन पाहते, घरी आई आल्या जेव म्हणल्या फोन पाहते, बापाला पैसे मागितला बाप फोन पाहते. एवढं या जीवाचं प्रेम कशावर आहे? कशावर आहे? मग त्या लेकरांना असं विचार केलं, देवाकडे गेलं, मागितलं, देवा एवढं प्रत्येक जीवाचं त्या फोनवर प्रेम आहे, तर पुढच्या जन्माला मला फोन होऊनच जन्म दे म्हणते. तर अवघड आहे. म्हणून महाराज चिंतन करत असताना भगवान कृष्ण जी काही इच्छा असेल ते भोजन मागितलं, आणि ती भोजन तयार केली त्या यशोदे मातेनं, आणि ताटात मांडलं महाराज. सगळं ताटात मागल्याच्या नंतर बसवली भगवान कृष्णाला. आपण ताट हातात धरली, आणि आपण तो मोडून त्या भगवान कृष्णाच्या मुखात घालत. काय भाग्य असेल, काय पुण्य केली असं. धन्य ते माता प्रसवली. अरे तिचं काय मी वर्णन करू शकते. आज देवाला जीव घालते, आज देवाला आपण तो स्नान घालते, देवाचे कपडे घालते, याच्यापेक्षा काय त्या सेवेचं पुण्य बाप. एकदम आपण तो महाराज, नाही नाही मला नाही असं खायचं, नाही नाही मला असं नाही खायचं. मग कसं रे? सगळं कालो म्हणजे कालो, सगळं कालो, चपाती कालो, भात कालो, वरण कालो, चटणी, हे सगळं कालो. त्याच्या इच्छेप्रमाणे सगळं चपाती भात सगळं कालवलं महाराज, सगळं कालवलं. आणि कालवल्याच्या नंतर कृष्णा कालवले, खा. नाही 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 असं नाही खायचं. मग कसं? वेगळं, चपाती वेगळी, भात वेगळं. काय कृष्णा? यशोदा म्हणते, काय कृष्णा? अरे वेगळे वेगळं असं तरी एकत्रित करता येते, पण एकत्रित असले वेगळे करताही नाही. काय हात घेतोस? त्यावेळी यशोदेने, कृष्णा खा रे, काय तू असं करायला लागलास? यशोदेने. आणि त्यावेळेस एकदम आपण तो यशोदा हट्ट सोडत नाही, हट्ट सोडत नाही. आणि त्यावेळेस यशोदेनं विचार केला, काय करावं या लेकराला. त्यावेळेस
आपलं पदर त्या ताटावर टाक. म्हणजे पदराचं मी महत्व सांगतो. डोक्यावरचं पदराचं काय महत्व आहे. आता हाय आपल्या डोक्यावर पदर आहे का. म्हणून आमची धर्म संस्कृती मोडत चाललेली आहे. धर्म संस्कृतीला कुठेतरी आम्हाला दुःख भोगावं लागलेलं दादा. तुम्ही बघा निवत जाताना उघडे घेऊन जाता का झाकून घेऊन जाता हे तर कळते ना. निवेद दाखवताना कोणतं वाण घेऊन जात असताना झाकून घेऊन जाता का उघड. आजोबी म्हणतात म्हण आहे वाण उघड घेऊन जाऊ नये शास्त्र सांगते. आणि दिलेलं दान परत घेऊ नये हे शास्त्र सांगते. बरं काही लोक देतात महाराज त्याला अडचण आले पैसे मला द्या ज्ञानबा तुकाराम होते. चिंतन आहे मित्रांनो महाभारतातली कथा आहे. ते चिंतन करत असताना ज्यावेळी शिकमापंतो महाराज आजोबी बघा आई त्या लेकराला स्तन पान पडत असताना पदर डोक्यावर तोंडावर टाकते का नाही. अजून पद्धत आहे का नाही. आता तर जाऊ द्या ज्ञानबा तुकाराम खरं बोलले की अवघड उडाले. पदर नाही लुगडं नाही ज्ञानबा तुकारामच आहे सगळं. ही सगळी संस्कृती गेली नाही बिघडू. म्हणून हे आम्हाला दुःख भोगावं लागलं नाही हे सगळं. त्यावेळी तुम्ही बघा महाभारतातली कथा. भीम 12 हत्तीचं बळ ज्या भीमामध्ये ज्यावेळेस इंद्राकडे युद्धाला जातो इंद्राला पराजय करून त्या स्वर्गातून हत्ती घेऊन येत असताना ज्यावेळेस भीमाच्या हातातून हत्ती निसटली आणि हत्ती भीम आपण तो विरत झाले. आणि ज्यावेळेस ते समय या कुंती मातेनं पाहिलं आणि आपला पदर आपण तो महाराज पकडली आणि स्वर्गातून येणाऱ्या हत्तीला आणि भीमाला आपल्या पदरात सांभाळलं महाराज. हे पदराची आपण तो पद्धत आहे महाराज. हे धर्म म्हणून धर्म रक्षिता. आपला धर्म आपल्याला कुणाची गँगमॅनची गरज नाही. मागे ज्ञानबा तुकाराम करेल अरे आपलं धर्मच हे गँगमॅन आहे. गनमॅन काय म्हणते गँगमॅन म्हणजे दाखवला ज्याचं त्यानं सांभाळा. बरं का कुणाला सांगायची गरज नाही. ज्याचा धर्म त्यानं करा. लहानानं लहानाचा धर्म सांभाळा मोठ्यानं मोठ्याचा धर्म सांभाळा तरच तिथं कुठंतरी त्याला पुण्य लागतो महाराज. म्हणून चिंतन करत असताना ज्यावेळी शीतमकुंत ईश्वरीनं आपला पदर त्या ताटावर झाकल्याबरोबर त्या धर्माचं जे काही संस्कार पुण्य चपाती बाजूला झाली भात बाजूला झालं सगळी जी काही कालवलेली वस्तू बाजूला झाली महाराज. आणि त्यावेळी आपण तो महाराज हे चरित्र रांगत असताना म्हणजे जसे चरित्र केले नारायणी रांगता गोधनी राखीता हे सोंग सारले या रुपये अनंते पुढे बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण होता असा तो भगवान पण रांगत असतात. अनेक चरित्र आहे. तो भगवान पण म्हणतो किती दिवस तरी तर माध्यमाला थांबाव. म्हणून देव 5 वर्षाचा झाला. सगळी गावातली आपण तो गोपाळ जमा केले
एक युनियन तयार केला, अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व आपण तुम्हाला केला आणि करून सगळ्यांनी ते सगळ्याजणी ऐकावं. एका गोपाळ म्हणतात देव बी, हा देव बी, जरी महाराज असलो तरी तिथं नियमात असल्यावर सगळं ऐकावं लागतं. कोणी असो, नियम नियम ज्या न्यायाप्रमाणे देव ही सुद्धा त्याचं ऐकायचं असं ठरवलं. ज्यावेळेस तो भगवान परमात्मा एक दिवशी सगळ्या गोपाळाला बोलवलं आणि सगळ्याला विचारतो, पुरो आता आपल्याला चोरी करायला जायची. आता चोरी करायला जाताना आता कोणती चोरी, चोरीचे प्रकरण आहेत, कारण शास्त्राधार आहे. आता कोणती चोरी करायची, कशी करायची, त्या चोरीत कोणतं पुण्य आहे, हे सगळंच चिंतन आहे बाबू. आणि करत असताना सगळ्या गोपाळाला, अरे इकडे तुम्ही वगे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो हरी. लगेच तुझ्या गुरुजीला विचार, कारण ही काल गांधारीला होती माझ्या कार्यात. चिंतन करत असताना ज्यावेळी शिकम आपण तो महाराज सगळ्या गोपाळाला विचारलं, एका गोपाळाला विचारलं, एक गोपाळा, अरे चल ना आपला, तुझी आई तुला दूध देते का? कृष्णा देते, पण मिक्क दूध देत नाही. म्हटलं कसलं दूध? डेअरीला दूध देऊन उरलेल्या दुधात पाणी घालून माझी आई मला दूध देते, पण खरं दूध मला देत नाही. मग आता तुला खरं दूध प्यायचंय का? त्याच्यावर एक चरित्रच आहे महाराज, उपमन्यू बाळाचं. महाराज गरीब असताना, गरिबी परिस्थितीमध्ये उपमन्यू बाळाला करडी भिजू घालायचे. करडी भिजू घालून पाणी सकाळी कुठून तिला ते करडीचं दूध म्हणून पाजवत होती ती, कारण परिस्थिती गरीब असताना. एका दिवस उपमन्यू मोठा झाल्यावर एकदम आपण तो महाराज एका दोस्ताच्या मित्राच्या घरी गेला आणि खरं गायचं दूध त्याला मिळालं महाराज. आणि त्यावेळेस त्याला असं वाटलं, जो रोज मी दूध पितो ते सपक आहे आणि आजचं दूध मी पितो ते गोड आहे, त्याचं कारण काय? आईला विचारतो महाराज. त्यावेळेस ती आई आपली परिस्थिती त्या लेकराला सांगते आणि सांगितल्या त्यानंतर मग हे दूध कुठे मिळतं? देवाकडे मिळतं. त्यावेळेस उपमन्यू बाळासाठी दुधाचा समुद्र तयार केला महाराज. एवढा माझा कृपाळू देव आहे. केवळ आपण तो महाराज अशा ज्यावेळेस शिकम आपण तो महाराज ठरवलं आणि घर पाहून एकांताचे नवविध स्त्रीचे अशा घरात कोणी नाही, असं त्या घरात गेलो. दही दूध यथक्ष सर्व काय आपण तो महाराज खाल्लं. असं चरित्र त्या गोपाळाने त्या गोकुळी करत असताना त्यावेळेस एवढा वेग लावला महाराज. वेधले व मन माझे तयाची या गुणे, कारण गोपी वेड्या झाल्या. म्हणून मी तेव्हा रोज म्हणत आहे बापू, जोपर्यंत गोपी प्रेम या जीवाला प्राप्त होणार नाही तोपर्यंत आमची भक्ती कामयाब काढू नाही होत नाही महाराज. कारण तेलुगू परिसर असल्यामुळे सगळं अवघड आहे. चिंतन करत असताना गोपी प्रेम जोपर्यंत या जीवाला प्राप्त होणार नाही. अरे विरह अवस्था, तुम्ही विरह अवस्थेची अभंग वाचा. चंदनाची चोळी सर्वांग पोळी महाराज, नलावा इंधन वारा, केवळ मध होतो भारा. एवढं कृष्णमय जीवन त्या गोपिकेचं महाराज. आणि ज्यावेळी एक क्षण भगवान कृष्ण नाही दिसला व्याकुळ अवस्थेत महाराज, त्यावेळी शिगमापंत महाराज काहीतरी निमित्त करतात, यशोदेला गारानं देतात आणि गारानं सांगत सांगत भगवान कृष्णाकडे पाहतात. कारण यशोदेच्या कडीवर तो भगवान परमात्मा आहे. आणि त्या गोपाळा, त्या गोपिका त्या भगवान कृष्णाला पाहतात. बातचीत के समय आपण तुम्हाला चरित्र आहे महाराज.
एकदम एखाद्या मुखाला पाहिल्यावर त्याच्या मनातलं काय हे मनाने साक्षीभूत होते होते की नाही? आणि बोलण्याचं म्हणूनच त्या तुकोबाला एक अभंग लिहिले, बोल अबोल बोलणे तेच बोल, वैखरीतून पेक्षा मधून बोलणं म्हणजे देवभक्ताचे संबंधित मला. आणि ज्यावेळी शेगमापन तुम्हाला गोपी भगवान कृष्णाला पाहायच्या, ज्याचं मनोगत काय आणि या गोपिकेचं मनोगत काय हे समाधान व्हायच्या त्यात आणि त्या आपापल्या संसारात निघून जायच्या मला. या न्यायाप्रमाणे गोकुळेला वेळ लागला, त्याही वेड्या झाल्या आणि भगवान परमात्मा ही वेडा झाला. आता वेड्याची अवस्था नाथ महाराज चिंतन करतात. आणि जोपर्यंत भक्तीत वेडा झालेला जीव, एक त्या वेड्याची उपमा आपण तो नाथ महाराज भागवतामध्ये दिलेला आहे. वेडा आहे, आता वेडा वेडा झाला, वेडा झाला, वेड्याच्या गावा गेला, किंवा वेडी झाले, वेडी झाले, वेडियाच्या गावा गेली, अशी पुष्कळ प्रमाण तुम्हाला. वेडा त्याला कुठला काही संबंध नाही. मग आपला आपण चलते, आपला आपण बसते, आपला आपण काय भूक लागली तरी खाते, आपला आपणच रडते, आपला आपणच असते, त्याला कुठला काही संबंध आहे का? तसं या भक्ताच ही जी काही भक्त अवस्था या जीवाला प्राप्त झालं तरच त्याचं कुठंतरी काहीतरी आहे, नाहीतर काम काय काही भी नाही. क्या लाया कुछ भी नहीं आया वैसा कुठे गेलं. येड्या जरा बघ की काय याचं तो विचार कर. चिंतन करत असताना अशा अनेक पंत महाराज वेळा केवळ एवढा वेळ लावला त्या गोकुळेला. अशा अनेक चरित्र पुष्पश आहेत. एक दिवशी आपण तुम्हाला गाराने ऐकून ऐश्वदेना आपण तुम्हाला देवाला जवळ घेतलं, मांडीवर बसवलं आणि भगवान कृष्णाला सांगते, कृष्णा किती तुला सांगते, सांगून सांगून माझं डोकं फुटून गेले, पण तू काय ऐकायची तयार नाही. काय सांगू कृष्णा तुला? कृष्णा तुला Nana
भगवान परमात्माला सांगते तुला कृष्णा इथे सांगू तुला कृष्णा तुला आम्ही सांगते कृष्णा तुला आम्ही ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको कुणाच्या घरला जाऊ नको बापू कशाला जाऊ नका आता प्रत्येक बाई येते कृष्णाला असं सांगतच आहे एक बोबडी गवळण नाही मला म्हणायची बघा ती बोबडी गवळण ती धावत पळत आली लंगडी आहे बोबडी आहे ती आणि धावत पळत यशोदेकडे आले यशोदेला काय सांगू काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे काय सांगू तुझं काय सांगा तुम्हाला काय सांगा तू काय सांगू तुझे बाई ती लवकर आली लंगडी होती आपण तू बुगडी होती येतो दे तुला काय सांग एवढं तिकडून आला सावला मी यमुनेतून पाणी घेऊन असं तिकडून आला सावला आणि मला धक्का दिला आणि काय कर मी पडले आणि ललवत बदले गवळण नाही तुम्ही वाचा कारण आधाराशिवाय मी बोलत नाही बघ तरी पाठ नसतं तुम्हाला दिशा दाखवून जातो तिकडून आला सावळा एकदम मला धक्का दिली आणि मी पडलो आणि माझं घागर फुटली घागर म्हणते चिंतन करत असताना ज्यावेळी शंकमापंत असं सांगत कृष्णाला सांगतच होती असं ती गोपिका आली आणि आपलं गाराडता यशोदेला सांगते त्यावेळी यशोदा कृष्णाच्या मुखाकडे पाहते कृष्णा काय रे सांग रे काय असं त्यावेळी शंकमापंत यशोदेचं मुख पाहिल्याबरोबर माझा भगवान कृष्ण आईला त्रास देणे माझं कर्तव्य नाही म्हणून ज्यावेळी शकतो आई तू जसं सांगशील मी तसं ऐकतो आणि आपल्या गोकुळातलं काम संपलेलं आहे महादेवाचं सत्ता संपलेलं आहे आता आम्हाला वृंदावनीला जायचं आहे म्हणून त्यावेळी शिकम 7 वर्षाचा झाला सगळ्या गोपाळाला ऐलान केलं आणि बापू आता आपल्याला उद्यापासून आपण वृंदावनीला जायचं आहे आता वृंदावनाची चरित्र वृंदावनी कसं आहे वृंदावनातल्या अवस्था काय वृंदावन गुण आहे वृंदावनात तो भगवान परमात्मा बिहारी जो भगवान परमात्मा आज सुद्धा वृंदावनाचा आनंद वेगळा आहे म्हणून चिंतन करत असताना ज्यावेळेस त्या वृंदावनीत आपण तुम्हाला जायचं सगळे गोपाळ गाई आपापली शिदोरी न्याहऱ्या घेतल्या आणि आपण तो येशी जवळ गाई थांबवले सगळे गोपाळ त्यावेळेस यशोदेला गोपाळ सांगतात आम्ही सगळी इथं आलेलं आहे मग त्यावेळेस यशोदेनं भगवान कृष्णाच्या जुतत होतो त्या आणि यशोदेनं त्या देवाला उतरते कृष्ण जसं आपली आई लहान मूल शाळेला जाताना जर वाट झोपल्याच्या नंतर त्या लेकराला जसं आई उठवते उठ 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 आठव आले बसाली चल शाळेची वेळ झाली तसं या यशोदेनं त्या भगवान कृष्णाला उठवते उठ उठ कृष्णा उठ आणि ज्यावेळेस उठवलं अर्जुन
सर्व काय पण तुम्हाला स्नान घातली त्या ईश्वरीनं आणि कपडे घातले महाराज आणि आपलं जाळं आणि त्याच्यात शिदोरी बांधली भगवान परमात्म्याला. पोराचा पंख आपण तुम्हाला लावली आणि तो भगवान परमात्मा काही राखण्यासाठी कसा चाळी गोंगडी हाती काठी लागला धेनुची बांधली किंवा जात असताना आतडे बतडे कचडे अशी ही सोडत असतो महाराज. ही जी काही आपण तुम्हाला जाता जाता सुद्धा चिकित्सा केला आणि त्या वृंदावने इंद्राचा व्यवहार ब्रह्मदेव 1 वर्ष फिरला पण त्या भगवान परमात्म्याचा महिमा कळालेला नाही. कार्यामर्द कर्माभिमान वर्णाभिमान. अरे भगवान कृष्णाला विसरून एक गवळ्याचं पोरग म्हणून जे वर्णाभिमानी कर्माभिमानी जे लोक जंगलात येऊन आपण तो यज्ञ करतात ते वर्णाभिमान. त्यावेळेस तिथेही सुद्धा तो भगवान परमात्मा जातो. त्यांचं वर्णाभिमान आणि कर्ममान हे सर्व व्यापकाचा तो भगवान परमात्मा त्या गोपडीला चरित्र केलेलं आहे. आणि ते चरित्र अन्योन्य या मुखातून अन्योन्य या ऐकून केवळ अनंत जन्माचं पाप या चरित्रात आहे महाराज. म्हणून हे चरित्र ऐकतच जाओ सांगतच जाओ तर आपले पाप. तुम्ही बघा रोजचे रोज घर झालं का तसंच राहतात. मग तसं रोजचे रोज करता तर हेही घर झाल्यावर होते की जरा पण आम्हाला झाडायची सवय नाही. महाराज म्हणते चिंतन करत असताना अशा अनेक चरित्र तू आपण तो भगवान परमात्मा त्या गोकुळीत करतो आणि ते गोकुळवासी या गोपिका ते आनंद आज तिथं आपल्याला भोगायला मिळतं. हे सर्व या आनंदाचा उपभोग भोगणारे आम्ही जीव पण या आनंदाला प्रगट करणारे सद्गुरु धोंडोपंत दादा पंढरपूर यांच्या कृपा आशीर्वादाने या सुखाला आम्ही पात्र झालेलो आहे. बापू आज उभ्या पंढरी पासून ते निजामाबाद हैदराबाद करीमनगर पर्यंत आज आमची पोहोच आहे. हे ज्या महात्म्याची आपण तो चिंतन आहे बघ. म्हणून हे महात्म्याच्या कृपेची लक्ष्मी बघ. कृपेची पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे. म्हणून बाप आज ज्यांच्या कृपा प्रसादातून आज इथोपर्यंत आम्ही वाटचाल करत आहे हे सगळे दादांचा आशीर्वाद आणि गुरु गजेंद्र महाराजांची कृपा महाराज. म्हणून आज मला आठवते महाराज आमची ती दिंडी आम्ही लहान होतो ज्यावेळेस बैलगाडी इथून दिले आणि दिलेले बैलाचं नाव आहे वाघ्या आणि बाया. कितीही वज घाला पंढरीला जाताना गाडीवर ते 2 बैल एवढ्या कष्टानं त्या पंढरीची वारी किती वर्षी केली. पशु पण त्याचं पूर्वजन्माचं 30 ते 35 वर्ष वारी केली ते आपण तो बैल मारा. म्हणून त्या गाडीचे ते 2 बैल आणि आमच्या गाडीचे हे 2 बैल आहेत धोंडोपंत दादा आणि गजेंद्र महाराज. या कृपा आशीर्वादातून आज इथोपर्यंत आता लगेच महाराज एकटा पुढला रात्रीचे कीर्तन उद्या निळोबाराची पुण्यतिथी तुकाराम महाराजांचे शिष्य निळोबारा पिंपळनेरकर त्यांची पुण्यतिथी निजामसागरच्या जवळ अचंपेट तिथं दुपारचा कार्यक्रम आहे आणि संध्याकाळी मारडला कार्यक्रम आहे. रोजचे 1, 2, 2 पण ही सगळे त्यांची कृपा आहे. बापू जोपर्यंत आपणाला आयुष्य तोपर्यंत अशी धावपळ करा. जी संसाराची धावपळ करत असताना कुठेतरी तुम्हाला दुःख होणार आहे आणि परमार्थातली धावपळ करत असताना तुम्हाला कुठेतरी सुख मिळणार आहे दादा. हे चिंतन आहे. म्हणून अट्ठासाने आज हा एवढा मोठा सोहळा महाशिवरात्री निमित्त केवळ आपण